नमस्कार मित्रांनो. आता मी जो रील करतो आहे फेस व्हॅल्यूबद्दल. ओके, एखाद्या कंपनीचं शेअर कॅपिटल 10 कोटी आहे आणि त्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू जर 10 असेल तर नंबर ऑफ शेअर झाले 10 कोटी डिवायडेड बाय 10, म्हणजे 1 कोटी शेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. विच इज नॉट ऑल आर ट्रेडेबल. 50% समजा प्रमोटरकडे असतील तर तो काय विकत नाही रोज, तर त्याचे अर्धे शेअर्स बेसिकली 50 लाख शेअर्स शेअर मार्केटमध्ये ट्रेडेबल आहेत, जे आपल्या FII, DII आणि रिटेलकडे असू शकतात. तर त्याला फेस व्हॅल्यू 10चा शेअर. दुसरं एक्झाम्पल असं आहे की ठीक आहे, सेम 10 कोटी इक्विटी कॅपिटल आहे आणि त्याची फेस व्हॅल्यू शेअरची ₹5 आहे. तर 10 कोटी डिवाइड बाय 5 म्हणजे 2 कोटी शेअर्स टोटली अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी 50% मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, राईट, आणि बाकीचे 50% प्रमोटरकडे आहेत. तर हे फेस व्हॅल्यू 5 आणि सिमिलरली जर फेस व्हॅल्यू 1 असेल शेअर्सची एक, आता 10 कोटी डिवाइड बाय 1 म्हणजे 10 कोटी इक्विटी कॅपिटलला 10 कोटी शेअर्स इश्यू झालेले आहेत. त्याच्यापैकी 50% म्हणजे 5 कोटी शेअर्स प्रमोटरकडे आहेत आणि 5 कोटी शेअर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये फॉर द ट्रेडिंग. त्यामुळे सप्लाय जास्त आहे, त्याच्यामुळे उलाढाल जास्त होते, त्यामुळे शेअर प्राईस चेंज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे फेस व्हॅल्यू ₹1 झाली की त्याचं उलाढाल जास्त वाढते, कारण नंबर ऑफ शेअर्स मार्केटमध्ये असतात ते जास्त येतात कम्पेअर टू फेस व्हॅल्यू 10. ओके, आणि फेस व्हॅल्यू 10चा शेअर फेस व्हॅल्यू 1मध्ये कन्वर्ट झाला की तो डिवायडेड बाय 10 असा कोट होतो. आणि इफ कंपनी इज गुड अँड गिविंग गुड प्रॉफिटेबिलिटी ग्रोथ इयर ऑन इयर 15 ते 20% CAGR, तर ऑब्वियसली ती जी 1/10 शेअर प्राईस झालेली असते ती पुन्हा दुप्पट तिप्पट होऊ शकते इन नेक्स्ट 2-3 इयर्स. तर हा असा फेस व्हॅल्यूचा शेअर आहे. आणि फेस व्हॅल्यूवरती नॉर्मली डिव्हिडंड देतात. ओके, डिव्हिडंड समजा 50% अनाऊन्स केलं तर ₹10 शेअर असेल तर ते ₹5 डिव्हिडंड मिळतं. ₹1 शेअर असेल तर फक्त 50 पैसे डिव्हिडंड मिळतं. कळलं ना तुम्हाला? डिव्हिडंड पर्सेंटेजमध्ये नेहमी बघायचं असतं. रुपयामध्ये बघितलं तुम्ही तर तुम्हाला माहिती पाहिजे की हे रुपयामध्ये शेअर आपल्याला म्हणजे डिव्हिडंड जे मिळालं आहे ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायला तो फेस व्हॅल्यू कितीचा आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर सिम्पल इक्वेशन आहे, ₹10 शेअर असला आणि तुम्हाला जर ₹5 डिव्हिडंड आलं, 50% डिव्हिडंड दिलं. ₹10 जर डिव्हिडंड आलं तर 100% डिव्हिडंड दिलं, राईट. आणि त्यात जर ₹1 शेअर असेल आणि ₹10 डिव्हिडंड आलं तर किती दिलं तुम्हाला? डिव्हिडंड पर्सेंटेज काढा तुम्हाला होमवर्क आहे या. तर असं हे डिव्हिडंडचं इक्वेशन आहे विथ रिस्पेक्ट टू फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू यू शुड ऑलवेज चेक वेन यू बाय द शेअर. त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की हा पुढे व्हॅल्यू तुम्हाला देईल की नाही. ₹10 असला तर नक्कीच घ्या. ₹1 असलं त्याच्या पुढे व्हॅल्युएशन विशेष काही वाढणार नाही. हे काही गॅरंटी नाही, बट टिपिकली असं झालेलं आहे. हिस्ट्री, माझा जो एक्सपिरियन्स आहे 44 वर्षाचा मार्केटमध्ये, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगत आहे आणि एज्युकेट करत आहे, राईट. डिस्क्लेमर आहे की तुम्हाला हे तुम्ही शिकून घ्या आणि ऑब्वियसली त्याचा फायदा